प्रारंभीच्या काळापासून प्रकाश आणि अंधाराचं वय आहे. अंधकार हा नेहमी प्रकाशाच्या प्रजेच्या विरुद्ध उभा राहतो. काईन आणि हाबेलातलं वैर, आणि बायबल तर खुलासा करतं, काईन तर त्या दुष्टाचा होता, हाबेल चांगला होता. याकोबा विरुद्ध एसाव असणारच, हाबेला विरुद्ध काईन असणारच. सैतान निरंतर परमेश्वराच्या विरुद्ध उभा राहिलेला आहे प्रारंभापासून. जेव्हापासून तो पडला तोपर्यंत पडण्याचेच कामं करत आहे. आणि वेगवेगळ्या समयांमध्ये, वेगवेगळ्या कालखंडांमध्ये बऱ्याचदा धार्मिक लोकांना असत्याने किंवा वाईट गोष्टींनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. बायबलचा बारकाईने जर आपण अभ्यास केला आणि सगळ्या गोष्टींकडे आपण बारकाईने लक्ष दिलं तर बऱ्याचदा वैरी आमचं लक्ष आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करतो. कितीतरी सभांमधून आम्ही पाहतो की अचानक कोणाला तरी दुष्ट आत्म्याचा त्रास होतो. मग एखादा संदेष्टा, त्याचं वचन चाललंय, देवबापाने हा वेळ त्याला वचनासाठी दिलाय, तो उतरतो आणि मग ते दुष्ट आत्म्याला काढतो. आणि बाकीचे लोक वाट बघतायत की हा वचनाला कधी सुरुवात करणार आहे. मी दुष्टात्मे काढू नका असं म्हणत नाही, पण हे एक उदाहरण होतं. पण याच प्रकारे बऱ्याचदा सैतान तुमचा एक चांगला जो लाईफचा टाइम आहे, तुमचं एक पारिवारिक जीवन आहे, सगळ्या गोष्टी छान आहेत, परंतु कुठेतरी तो सैतान माणसाला डिस्ट्रॅक्ट करून तिथे तुमचा टाइमपास करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुमचं लक्ष तिकडे राहील आणि इकडे काहीतरी सैतान मोठा गोंधळ तुमच्या जीवनात घालू शकेल. आणि म्हणून ज्यावेळेस कुठलीही सैतानी आपत्ती, संकट आपल्याकडे येतं, त्यावेळेस आमची नजर आमच्या देवाकडे पाहिजे. सोपं करून सांगतो अजून. पेत्र पाण्यावर चालला कधीपर्यंत? वादळाकडे बघितल्यावर का येशूकडे बघितल्यावर? बस, मग तेच सांगायचं मला. तुमच्या देवावरून तुमची नजर हटता कामा नये. संकट येतील आणि संकट जातील, पण तुम्ही स्थिर राहाल. तुमच्या स्थिरतेसाठी स्थिर परमेश्वराकडे तुम्हाला पाहावं लागणार आहे. ज्यावेळेस आम्ही देवाकडे आमचं लक्ष केंद्रित करतो त्यावेळेस वैरी खाली मान घालून निघून जातो. आपल्या जीवनातील कुठलंही संकट असो, कुठली अडचण असो, कुठलं दुःख असो, त्या प्रत्येक परिस्थितीला पालटण्याचं सामर्थ्य आपल्या प्रभूकडे आहे. येशू ख्रिस्त जगामध्ये आला, आपल्यामध्ये त्याने 33.5 वर्ष येऊन मानवात आपल्यामध्ये येऊन तो राहिला. देवांचा देव, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. त्याने आमच्यात वस्ती केली. आमच्यात उठला, बसला, खाल्लं, बसला आमच्यामध्ये, आमच्या बरोबर बोलला, मानवामध्ये येऊन त्याने वस्ती केली. किती देवाचे अद्भुत आहे. आणि परमेश्वराचं वचन या ठिकाणी जर आपण बारकाईने अभ्यास केला, नव्या करारात खूप वचन आहेत. येशू ख्रिस्ताच्या प्रत्येक वैराचा नाश झालेला आहे. किती लोक आमेन म्हणतील? कुठलीच गोष्ट प्रभूच्या विरुद्ध थांबू शकत नाही. तिकडे गल्ल्यात उभा आहे, इकडे दावीद उभा आहे. नुसता गल्ल्यात नाही पडलाय, दावीद उभा आहे, गल्ल्यात पडला, एका दगडात खाली पडला, गल्ल्यात पण पडला आणि कराराच्या कोशापुढे त्याचा गल्ल्याताचा दागून पण पडला. समजून घ्या, प्रत्येक अंधारी सत्ता आमच्या देवापुढे नष्ट होतात, नमतात. एवढा तो आमचा परमेश्वर सामर्थ्यवान देव आहे. मत्तई 18वा अध्याय 18 ते 19 वचन, योहान 10वा अध्याय 10 वचन, ही सगळी वचनं मी तुम्हाला सांगतो यासाठी की येशू प्रत्येक गोष्टीवरती विजयी झालेला आहे. मत्तई 18:18, 19, योहान 10:10, रोम 8:37, लूक 10वा अध्याय 19वा वचन, 1 करीन 10:13, 1 करीन 15वा अध्याय 57 वचन, योहान 16वा अध्याय 33वा वचन, रोम करसपत्र 8वा अध्याय 31वा वचन, 2 थेसलनी 3रा अध्याय 3रं वचन, 1 योहान 3रा अध्याय 8वं वचन, प्रकटीकरण 12वा अध्याय 11वं वचन. ही खूप वचन आहेत अजून की ज्या वचनांवरती आपल्याला कळतं की येशू हा महाविजेता आहे. आमेन.
आपल्याला समजून घ्यायचंय, ज्यावेळेस मी म्हणतो की माझा देव खूप मोठा आहे, ज्यावेळेस म्हणतो की माझा प्रभू सगळ्या गोष्टींवरती विजय प्राप्त करणार आहे, त्याने आजारावरती विजय मिळवला, त्याने पापावर विजय मिळवला, त्याने शापावर विजय मिळवला, सैतानाच्या प्रत्येक कुयुक्त्यावर त्याने विजय मिळवला, सैतानाचं मस्तक त्याने ठेचलं आणि त्याने सैतानावरती विजय मिळवला, दुरात्म्यांवरती विजय मिळवला, सगळ्या अंधारी सत्तांवर तो विजयी आहे. त्याने मरणाची नांगी ठेचली, तो मरणातून परत उठलेला देव आहे. हालेलुया. आमचा येशू मेलेला देव नाही, तो जिवंत देव आहे. धन्य आहे त्या परात्पर देवाचं नाव की ज्याने येशू ख्रिस्ताला मृतांमधून जिवंत केलं. आमचा प्रभू जिवंत देव आहे, आमचा प्रभू सामर्थ्यवान देव आहे. यरूशलेमेमध्ये जिथं येशूची कबर आहे त्या ठिकाणाच्या आसपास 400 कबर आहेत. तशा किती कबर आहेत येशूच्या कबरेसारख्या? 400 कबर आहेत. 399 कबर आजही बंद आहेत. एकच कबर उघडी आहे आणि ती कबर तुमच्या आणि माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. हालेलुया. समजायलंय का नाही समजायलंय? समजायलंय. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. ऐका, कधी आपण जंगल सफारीला गेलो, समजा केनिया बिनिया कुठंतरी गेलो आपण सगळे जंगल सफारीला, वेगवेगळे प्राणी बघायचे, निसर्ग आहे छान एकदम मस्त, कॅमेरे वगैरे घेऊन गेलो आपण, फक्त आपल्याला जंगलातले एकदम जंगली प्राणी डेंजर बघायचे. वाटेने आपण चाललोय, जिप्सी मधून सगळीकडून फिरतोय, अरे हत्तीचं कळप आलं, वा 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 क्या बात आहे, अरे लांडगे आले, वा वा वा, कधी बघितलं नाही ओरिजिनल, इकडचं वेगळंच आहे, झेब्रा आला, हे आलं ते आलं. आणि जाता जाता सगळे प्राणी बघता 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 एक जागेवरती गाडी थांबली आणि तुमच्या गाडीच्या जवळ एक सिंहाचं छोटंसं पिल्लू आहे. कोणाचं पिल्लू आहे? छोटस गोंडस, एकदम असं बघतात असं उचलून घ्यावं असं वाटतं, एकदम गोंडस छोटस पिल्लू. किती लोक गाडीतून उतरून त्या पिल्लाला जवळ घेतील? पिल्लू आहे ते, त्याला चावणं माहितच नाही अजून, हल्ला करणं माहित, त्याला शिकार अजून शिकवलीच नाही. पिल्लू आहे ते. आले कुकुल पिल्लू आले ले 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 ले. है यहाँ पर कोई जो ऐसा करना चाहेगा? कुणी करणार का असं? कारण आपल्याला माहित आहे तिथं पिल्लू आहे, बाप आजूबाजूलाच असेल. ज्यावेळेस सैतान तुमच्या जीवनाकडे बघतो ना, तो तुमच्या केसाचाही नाश करू शकत नाही. त्याला माहित आहे बाप आजूबाजूलाच असेल. हालेलुया. आणि आम्ही घाबरतोय, प्रभू तो मला असं बोलला. अरे तू गप. यहुदा वंशाचा सिंह तुझा बाप आहे, स्वर्गाचा राजा तुझा देव आहे. त्या परात्पर देवाच्या तू चरणी आलेला आहेस. जेव्हा मी म्हणतो माझा प्रभू एवढा मोठा आहे, जर माझा प्रभू सामर्थ्यवान आहे, त्याची मंडळी कमजोर असणार नाही. जर प्रभू येशू ख्रिस्त एवढा सामर्थ्यवान आहे, त्याची वधू गलिच्छ वस्त्रांमध्ये बसलेली होती, पण ख्रिस्ताने येऊन त्याच्या पवित्र रक्ताने वधूचे वस्त्र शुद्ध केलेले आहेत. पवित्र आत्मा देऊन वधूला सामर्थ्यवान करण्यात आलेलं आहे. मग आता एक वाक्य बोलायचं धाडसच करतो. जर दुष्टात्मे येशूला घाबरत असतील तर येशूच्या लेकरांना पण सैतान घाबरतो. आज नंतर हा एक भविष्यवाणीचा शब्द म्हणून घ्या, देवाकडून आलेला. आज जे प्रभू माझ्याशी बोललाय ते मी तुम्हाला सांगतो. ज्या प्रॉब्लेमची तुम्हाला भीती वाटत होती, ज्या अडचणीने तुम्ही घेरलेले होतात, ज्या समस्येने तुमच्या बरोबर वैर प्रस्थापित केलंय, तुमचा प्रत्येक वैरी तुमच्या समोर फेल ठरणार आहे. परमेश्वर तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमला तुमच्या समोर हरवणार आहे.
ज्या समस्यांशी तुम्ही झुंज घेत आहात आणि ज्या गोष्टींमुळे तुमचे अश्रू तुम्ही ढाळत आहात, तुमचे अश्रू तुमच्या देवाने आज रात्री स्वर्गातून पाहिलेले आहेत. त्या प्रत्येक वैऱ्याला परमेश्वर तुमच्या जीवनातून काढून टाकत आहे. ज्या अडचणींना तुम्ही सामोरे जातात, त्या आजार असतील, विकार असतील, जीवनातले संकट असतील, अडीअडचणी असतील, ते काहीही प्रॉब्लेम असतील, पण आजची रात्र विजयाची रात्र आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, अनुवाद 28 आणि 7व्या वचनात बायबल सांगतं, जे तुमचे विरोध करणार आहेत, तुमचे वैरी अपयशी होतील आज नंतर. हे प्रभूचं वचन आहे आज आपल्यासाठी. अनुवाद 28 आणि 7 मध्ये बायबल सांगतं, तुझ्यावर चढाई करणारे शत्रू तुझ्या पुढे मार खातील असे परमेश्वर करील. ते एका वाटेने तुझ्यावर चालून येतील, पण तुझ्या पुढून 7 वाटांनी पळून जातील. आमेन म्हणेल का कोणी? वैरी येतील, येणार नाहीत याची मी गॅरंटी देत नाही. बरेच लोक खोटा संदेश देतात. आमच्या चर्चला या, एक पण प्रॉब्लेम येणार नाही. मी सांगतो, चर्चला या, प्रॉब्लेम डबल करून मिळतील. जे प्रेमाने बोलतायत ते पण द्वेष करतील. जग तुमची निंदा करेल. जे तुमच्याशी प्रेमाच्या नजरेने पाहत होते, नीट बोलत होते, ते तुमच्याशी आडव्यात बोलायला सुरुवात करतील. पण एक फरक राहील प्रियांनो, जसे ते प्रॉब्लेम आलेत ते 7 वाटांनी पळून जातील. हालेलुया. जगाकडे प्रॉब्लेम येतात, त्या समस्या त्यांचा नाश करतात, त्या व्यक्तीच्या जीवनाचा समस्या नाश करतात. परंतु ज्यावेळेस समस्या देवाच्या लोकांकडे येतात, परमेश्वर त्या समस्यांचा नाश करतो. हालेलुया. अजून एक गोष्ट बोलेन मी. जो व्यक्ती येशू पुढे गुडघे टेकतो, कुणा पुढं? मी गुडघे टेकलेत. हालेलुया. जो व्यक्ती येशू पुढे गुडघे टेकतो, त्या व्यक्तीच्या पुढे प्रत्येक समस्या गुडघे टेकते. हालेलुया. तुमचं लक्ष तुमच्या देवाकडे पाहिजे. वेळ मिळत नाही चर्चला जायला, नंतर मग नुसता प्रार्थनेलाच वेळ मिळतो बरं का. शाप देत नाही, पण हे सत्य परिस्थिती आहे. ज्याला प्रार्थनेला वेळ मिळत नाही त्याला इतका वेळ मिळतो. एकदम AC थंड रूम असते, नंतर मग ते चालू असतं व्हेंटिलेटर, चिव चिव चिव, ते सगळा आवाज, हे ते, मग तिथं फक्त प्रार्थना. हे प्रभू, आयुष्यभराच्या प्रार्थना त्या मग महिना 2 महिन्यात करायच्या. आता तुम्ही म्हणाल हे तुमचं मनचं सांगते. नाही, योना ऐकत नव्हता. 3 दिवस माशाच्या पोटात कर प्रार्थना. कुठून? माशाच्या पोटात योना प्रार्थना करतोय. माशाच्या पोटात. घरी नीट प्रार्थना जे करत नाहीत, माशाच्या पोटात प्रार्थना करावी लागते. देवासाठी वेळ द्या प्रियांना. ज्याने आपला प्राण आमच्यासाठी दिला, त्या प्रभूसाठी आमचा वेळ आम्ही देऊ नये. आमची नेहमी नजर, आमचं लक्ष सदैव आमच्या परमेश्वराकडे असलं पाहिजे. तुझे वैरी येतील, येणारच. ते येणार नाहीत असं बायबल सांगत नाही. ते येतील, पण ते 7 वाटांनी पळून जातील, ही खात्री देवाने दिलेली आहे. ते येतील तेव्हा आम्हाला काय करायचंय? कथ्थक का थरथर 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 प्रॉब्लेम आलाय? फक्त प्रार्थना करा आणि प्रभूकडे नजर लावा. बस, तुमचे वैरी 7 वाटांनी पळून जातील. तुमच्या विरोधकांना कुठेही थारा मिळणार नाही. काही लोक ट्रॅप पसरवतात. येशू ख्रिस्ताला खूप वेळा ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला वैऱ्यांनी. प्रश्न विचारायचे, ते कैसराच्या कराचं काय करायचं प्रभू? ते दिला पाहिजे का नाही दिला पाहिजे? एवढे दुनियाभरचे शहाणे लोक होते, हे निर्णय घेणारे होते, समाजात वावरणारे होते, यांना माहित नाही कैसराला कर द्यायचं की नाही. प्रभूला शब्दात पकडण्याच्या तयारीत होते. प्रभूची उत्तरं पण अशी सामर्थ्यवान होती. कैसराचं ते कैसराला, देवाचं ते. त्यांनी शिक्काच मागवला. ऐका, शिक्का नाणं का दाखवा. हा, याच्यावर कोणाचा फोटो आहे? हा, चित्र कोणाचं आहे? मुखवटा कोणाचा आहे? कैसराचा. ते नाणं कैसरासारखं दिसणार आहे, कारण त्याच्यावर त्याचा मुखवटा आहे.
पण हे जे सगळे नाणे हे देवाच्या प्रतिरूपाचे, देवाचा मुखवटा तुम्हाला दिलाय. मग तुम्ही देवाचे, तुम्ही देवाच्या भांडारात आले पाहिजेत, देवाच्या जवळ, देवाच्या भवनात जमा झाले पाहिजेत. किती लोक आमेन म्हणतील? समजतंय का? डोक्यावरून चाललंय? डोक्यावरून चाललं तर असा हात ठेवा, आतमध्ये पडत जाईल. या ठिकाणी येशू ख्रिस्ताला ट्रॅप करण्याचा प्रयत्न होता. ती व्याभिचारी स्त्री पण 8व्या अध्यायात योहानाच्या, तिला घेऊन आले. काय करायचं? हे सगळे ट्रॅप होते. आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये बायबल सांगतं, स्तोत्रसंहिता 140 आणि 5 मध्ये, गर्विष्ठ माझ्यासाठी पाश व दोऱ्या छपून मांडतात, ते रस्त्याच्या बाजूस जाळे पसरतात, ते माझ्यासाठी सापळे लावतात. नीतिसूत्र 1:17 मध्ये सांगितलंय, एखाद्या पक्षाच्या डोळ्यात देखत जाळे पसरणे व्यर्थ आहे. गुप्त रीतीनं वैरी पाश मांडतो. प्रियांनो, कशा रीतीनं? कशा रीतीनं? पण ज्याची नजर देवाकडे आहे ना, परमेश्वर त्याला कुठल्याही गोष्टीत अडकू देत नाही. हालेलुया, बोले येशू मसीह की. कितीतरी वेळा प्रभू तुमच्याकडे आलेलं संकट तुम्हाला माहीत सुद्धा होऊ देत नाही. तो तुमच्या भोवती त्याचे हात असे ठेवतो की तुम्हाला त्या संकटाची झळ पण लागत नाही. कोणी तुमच्या घरावर दरोडा टाकण्याचा प्लॅन केलेला आहे, परमेश्वर त्यांच्या गाड्या तिकडच पंक्चर करतो, त्यांना तिकडच पाडून टाकतो. परमेश्वर त्यांना तिकडच्या तिकडे दूर करतो. त्या समस्या तुमच्यापर्यंत येऊ देत नाही. तो तुमचं रक्षण करणारा देव आहे. तुमची नजर मात्र प्रभूकडे पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर त्या दुष्टांना असं दूर करील, असं तुमच्या नजरेपासून दूर करील. यशा 41 आणि 12 मध्ये बायबल सांगतं, तुझ्याशी लढणाऱ्यांना तू धुंडाळशील पण ते तुला सापडायचे नाहीत, तुझ्याशी युद्ध करणाऱ्यांचा नायनाट होईल. हालेलुया. तुमच्या वैऱ्यांना तुम्ही शोधाल पण ते तुम्हाला कुठेही सापडणार नाहीत. मिस्री सेना त्या दिवशी या इस्रायल लोकांनी शेवटची पाहिली, ज्यावेळी त्यांच्यासाठी तांबडा समुद्र दुभागला होता. त्या दिवसानंतर परत कधीही त्यांनी मिस्री सेना पाहिली नाही. मिस्र देशातली फारोची सेना जी इस्रायल लोकांना मारण्यासाठी आली होती, देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वराची अशी कृपा की परत त्यांनी कधीही त्यांना पाहिलं नाही असं बायबल सांगतं. जे लोक तुमचा विरोध करणारे आहेत, जे तुमच्या जीवनावर संकट आणणारे आहेत, जे तुमच्या विरोधात वागणारे आहेत, ते एका वाटेने आले तरी ते 7 वाटांनी पळून जातील. तुम्ही चांगलं काम करताय आणि जर त्या कामाचा विरोध होत असेल तर फक्त तुम्हाला प्रार्थना करायची. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. हे बायबलचे तत्व आहेत. हे स्वीकारून परमेश्वर तुमचा चांगला संकल्प पूर्ण करणार आहे. हालेलुया. जो संकल्प तुमच्या मनामध्ये आहे, जो संकल्प चांगला आहे, जो संकल्प देवाच्या गौरवाचा आहे, जो लोकांच्या हिताचा आहे, प्रभूचं नाव उंच करणारा आहे, तो संकल्प परमेश्वर पूर्ण करेल. आणि जे विरोध करणार आहेत त्यांना तुम्ही शोधाल पण ते तुम्हाला सापडणार नाहीत. बायबलचं वचन आहे. हालेलुया. पहिली गोष्ट, विरोध करणारे परमेश्वर त्यांना अपयशी करेल. काही लोक चांगल्या लोकांना शिव्या शाप देतात. ज्या वेळेस कोणी तुम्हाला शिव्या शाप देतं त्यावेळेस काय घडतं ऐका. एक सुंदर घटना आहे बायबलमध्ये. आणि काय झालं की एक दिवस असा होता की त्या दिवशी इस्रायल लोक प्रवासात आहेत आणि प्रवास करता 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 एक एक गावं जसे लागत जातात प्रवासात, तसं या प्रवाशांना असा प्रदेश लागला की त्या प्रदेशातला राजा एकदम घाबरून गेला. बलाक नाव होतं राजाचं, मोआबाच्या प्रदेशात. आता समजा इस्रायल लोक 6 लाख होते सुरुवातीला. अभ्यासकांच्या मते नंतर त्यांची संख्या 40 लाख झाली असेल किंवा जास्त पण झाली असेल, सांगता येत नाही. आपल्याकडे असे 40 लाख पाहुणे आले तर काय होईल?
तुम्ही भरपूर स्वागत करणारे लोक दिसताय. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आले तर येऊ द्या पाळक साहेब, काय नाही, काय नाही. नाही, किराणा दुकानात जेवढा माल आहे ना, अख्ख्या भुसावळचा खालास होईल एका दिवसात. सगळ्यांची घर रिकामी होऊन जातील, काहीच राहणार नाही. 40 लाखाला पोहोचणं काही सोपी गोष्ट आहे का? पावणे 8 दिवस जरी राहिले तर जो श्रीमंत देश आहे तो 8 दिवसात भिकारी बनून जाईल. आता ह्यांच्याशी लढता पण येत नाही, यांना काढायचं कसं? मग त्या राजाने विचार केला, लढू शकत नाही, हाकलू शकत नाही, मारू शकत नाही, बोलू शकत नाही, आमचं ऐकणारही नाही, करायचं काय? यांना शाप द्यायचा. या इस्रायली लोकांना शापित करायचं. बलामाला निरोप पाठवला, बलामा ये, शाप दे. आता बलामाशी देव बोललाय, जाऊ नको. पण कधी कधी देवाचा शब्द लोक टाळतात, माणसाचा शब्द महत्वाचा वाटतो. बलाम तरी तयार करून निघालाच, पूर्ण शाप द्यायच्या तयारीत आहे. आपल्या गाढवीवर बसला आणि गाढवीने असा भिंतीच्या जवळ जाऊन त्याचा पाय चेंगरून टाकला. उतरला, गाढवीला फटके द्यायला लागला. गाढवी म्हणते, मी कसं वागले का असं तुमच्याशी? गाढवी बोलते. कोण बोलते? गाढवी बोलते, माणसं गप आहेत आजकाल. कठीण काम आहे एकदम. मला संदेश येत नाही, मला प्रार्थना येत नाही. तुला खाता येतं फक्त, तू त्याच्यात एक्सपर्ट आहे. आणि ते प्रार्थनेबद्दलच्या ह्या गोष्टी मनातून काढा. प्रार्थना म्हणजे सुंदर शब्दात केलेली मांडणी नव्हे. एखादा सुंदर शब्दात प्रार्थना करतो याचा अर्थ त्याचं मराठी भाषेवर प्रभुत्व आहे, प्रार्थनेवर नाही. कुठलाही तोडक्या मोडक्या शब्दात असेल, तुमच्या बापाला तुमची विनंती कळवायची, ती प्रार्थना आहे. प्रार्थना म्हणजे काय असं खूप सुंदर असे काहीतरी शब्द वापरून काहीतरी बोलणं, त्याला प्रार्थना नाही म्हणत. ते आता गैरसमज आहे लोकांचा. गाढवी बोलू लागली आणि बलाम म्हणतो, अरे काय चाललंय? काठीने मारतोय. गाढवी का बोलायला लागली? कारण तिने देवदूताला पाहिलं. नंतर त्याने पण पाहिलं. देवदूताने ताकीद दिली. हा परत गेला पुढच्या प्रवासाला. ज्या वेळेस त्या ठिकाणामध्ये तो जाऊन पोहोचला, त्या राजाने आमंत्रित केलं होतं, त्या राजाजवळ जाऊन पोहोचला. राजा आणि तो एका उंच डोंगरावरती गेले. इस्रायल लोक त्यांना खाली दिसतात. त्यांनी वेद्या उभारल्या, अर्पण दिली सगळे, आणि बलामाने शाप देण्यासाठी आपलं मुख उघडलं. पण बायबल सांगतं, बलामाच्या मुखातून आशीर्वाद, 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 आशीर्वाद आणि आशीर्वाद निघत गेले. राजा म्हटलं, इथून नाही जमलं, आपण त्या डोंगरावरती जाऊ. इथं जरा कधी कधी पॉवर कमी जास्त होते, आहे ना? काही लोकांची पॉवर कमी जास्त होते ना. इकडं तू तिकडं चल, तिकडं गेले, परत वेद्या, परत अर्पण, परत सगळे विधी, सगळं सगळं परत दे शाप. आशीर्वाद, 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 आशीर्वाद. काय झालंय तुला? तुला ह्याच्यासाठी बोलवलंय की मी आशीर्वाद द्यायला? आशीर्वाद दिला तर ते माझ्या जागी राजा होतील, इथं माझं राज्य घेऊन टाकतील. शाप दे, शाप. कळतं का तुला? शाप. चल तिसऱ्या डोंगरावरती. 3 तिगडा मणी पाठ नाहीत तुमच्या. 3 तिगडा काम तगडा, आपली वेगळी डिक्शनरी आहे. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा. हालेलुया. मांजर आडवी गेली तर टेन्शन नाही घ्यायचं. किती लोक आमीन म्हणतील? काही लोक लगेच रस्ता, अरे बिल्ली गई ना बाबा. असं असतं तर मी लई मांजरी पाळल्या असत्या. कुणी त्रास द्यायला आला लगेच मांजरी सोडल्या असत्या. तू आज लेकरांनी गणिताच्या शिक्षकाच्या दारातच मांजरी सोडल्या असत्या. नको आज अपशकुने शिकवायला जायलाच नको आज. मांजर देवाच्या लोकांना आडवी गेली तर असं म्हणायचं, आज मांजरीला चांगली मेजवानी मिळणार आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, तिसऱ्या डोंगरावरती ज्यावेळेस ते गेले, तिथंही अर्पण, सगळ्या गोष्टी, वेद्या उभारल्या, सगळं झालं. आणि त्यानंतर बलामाने शाप देण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मुखातून आशीर्वादावर आशीर्वादच निघत गेले. हालेलुया. याचा एकच अर्थ आपल्याला कळू शकतो की ज्याला देवाने आशीर्वादित केलेला आहे त्याला कुणीही शापित करू शकत नाही. हालेलुया. एकदा परमेश्वराचे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये आले, एकदा देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनाकडे आलं,
तुम्हाला कोणीही शाप देऊ शकत नाही. गणना 22:12 मध्ये देव त्याला बोलला जाऊ नको. 21 आणि 22 मध्ये 22व्या अध्यायाच्या परमेश्वराचा दूत त्याच्या समोर उभा आहे. आणि पुढे 23 मध्ये बायबल काय सांगतं? गणना 23वा अध्याय 23वा वचन, याकोबावर काही मंत्रतंत्र चालायचे नाहीत, इस्रायलावर काही चेटूक चालायचे नाही. यथाकाळी याकोब व इस्रायल यांच्याविषयी असे म्हणतील, देवाने केवढे कार्य केले. आमेन. इस्रायलावरती कोणाचे शाप चालणार नाही, चेटूक चालणार नाही. बायबल स्पष्ट करत आहे, इस्रायलावरती कोणाचेही मंत्रतंत्र चालणार नाहीत. आमीन. नेहमी लक्षात ठेवा, जादूटोणा तुमच्यावर चालत नाही. 2000 वर्षापूर्वी युद्ध संपलेलं आहे. मी काय म्हटलं ऐकलं तुम्ही? येशू ख्रिस्त क्रूसावरती काय म्हटलं? पूर्ण झाले. काय पूर्ण झालंय? पूर्ण झाले आहे. 6व्या शब्दात काय पूर्ण झालंय? फक्त तारण पूर्ण झालं नाही, सैतानाचं साम्राज्य नष्ट झालं आहे. त्या सैतानाचं मस्तक प्रभूने ठेचलं आहे. तुझ्या डोळ्यांना ती दिसेल पण त्याची तुला बाधा होणार नाही. प्रभूचं अभिवचन आहे. कुठल्याही प्रकारचे जादूटोणे तुमच्या जीवनावरती काम करू शकत नाहीत, कारण प्रभूने तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलमध्ये एक नव्या करारात एक शिमोन जादूगार आहे. आणि बायबल काय सांगतं बघा, एकच वचन वाचतो, प्रेषित 8 आणि 13. ऐका, ऍक्ट्स चॅप्टर 8 वर्स 13, प्रेषित 8 आणि 13 मध्ये, स्वतः शिमोनानेही विश्वास धरला व बाप्तिस्मा घेऊन तो फिलिपाच्या सहवासात राहिला. आणि घडत असलेली चिन्ह व महापराक्रमाची कृत्ये पाहून तो थक्क झाला. ह्या शिमोनाविषयी आधी काही लिहिलेलं आहे. तो एक जादूगार होता आणि बायबल सांगतं की अख्ख्या नगरातल्या लोकांना तो थक्क करत होता. लहानापासून थोरांपर्यंत प्रत्येक जण हेच म्हणायचं की काय सामर्थ्य याच्याकडं, हा किती मोठा जादूगार आहे. सगळे आश्चर्यचकित व्हायचे. पण ज्या दिवशी फिलिप त्या नगरात आला, जादूगार थक्क झाला. हालेलुया. हे देवाचं असीम सामर्थ्य आहे प्रियांनो, प्रभूचं सामर्थ्य आहे. मंत्रतंत्र आमच्या देवापुढे नष्ट होतात, जादूटोणा आमच्या देवापुढे नष्ट होतो, सगळ्या प्रकारचा विरोध आमच्या देवापुढे नष्ट होतो. आमचा प्रभू जिथं आहे तिथं वाईट गोष्टी थांबूच शकत नाही. कितीतरी लोक प्रार्थना करतात आणि सांगतात की माझ्या घरी प्रार्थनेला या, आम्हाला घरामध्ये काळ्या सावल्या दिसतात, आमच्या घरात फार सैतानी सत्ता आहे, नवरा घरी आला का नुसता चिडचिड करतो, त्रास देणारी ही, आमच्या घरात असं आहे, आमच्या घरात तसं आहे. मग त्यांना सजेशन दिलं जातं, अच्छा तुमच्या घरात प्रॉब्लेम आहे, हा मला प्रार्थनेत जाणवतं इथं काहीतरी दुष्टतेची शक्ती आहे, इथं दुष्टात्मा आहे तुमच्या घरात, एक काम करा तुम्ही नवीन दुसरं घर घ्या. माझा साधा सिंपल प्रश्न आहे तुम्हाला, घराचे पेपर आहेत ना, घराचे पेपर तुमच्या, त्याच्यावर त्या भूताचं नाव आहे का तुमचं नाव आहे? घर तुमचं आहे का भूताचं आहे? जर तुमचं घर आहे तर भूत गेलं पाहिजे तिथून, तुम्ही नाही जायचं कुठंच. हालेलुया. इथं असं होतं आणि तिथं तसं होतं आणि तिथं असा आवाज येतात, हे ते सगळे येशूच्या नावात निघून जातील. तुम्ही फक्त प्रार्थना करा, परमेश्वर तुमच्या घरातून त्या अशुद्ध शक्तीला काढून टाकील. आमेन. तुम्हाला कुठंही जाण्याची गरज नाही. आमेन. आमच्या येशूचा पॉवर सगळीकडे. हालेलुया, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर अंधारी सत्तांना नष्ट करणारा देव. अनुवाद 18वा अध्याय 11वा वचन, वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छाछू करणारा अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा. आपल्या देवाला ह्या गोष्टी चालत नाहीत. कधीच ह्या गोष्टींच्या अंधश्रद्धेच्या नादी लागू नका. ह्या गोष्टी खोट्या आहेत, ह्या गोष्टी वाईट आहेत आणि त्याच्यात जे लोक फसतात त्याच्यातून बाहेर येण्याचा मार्ग नाही. पुढे बायबल या ठिकाणी सांगत आहे, यशाया 8 आणि 19 मध्ये, यशाया 8:19, ते तुम्हाला म्हणतील भूतवैद्यांना व छाछू करणाऱ्या मांत्रिकांना विचारायला जा, तेव्हा म्हणा लोकांनी आपल्या देवाला विचारू नये काय, जिवंतांसाठी मेलेल्यांना विचारावे काय. काही लोक सजेशन देतात,
चुकीच्या मार्गावरती धार्मिक लोकांना पण घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. सावध व्हा. आम्हाला आमचं भविष्य माहिती आहे. ऐकताय तुम्ही? हालेलुया. आम्हाला आमचा भूतकाळ माहिती आहे, आमचा प्रेझेंट माहिती आहे, आमचा फ्युचर माहिती आहे. आम्हाला प्रॉफेसी मिळो अगर न मिळो, आम्हाला माहिती आम्ही कोण आहोत. हालेलुया. आम्ही पापात होतो, आज येशूने आम्हाला शुद्ध केलंय आणि एक दिवशी आम्ही येशूच्या उराशी टेकलेले असणार, स्वर्ग राज्यात आम्ही असणार. आम्हाला माहिती आमचं काय फ्युचर आहे. आम्हाला उजवी डावीकडे वळण्याची गरज नाही. विश्वासाच्या फक्त परीक्षा आहेत, त्या पास होत चला. हालेलुया. बोला यीशु मसीह की. प्रभू तुम्हाला यशस्वी करत आहे आणि तुमच्या विरोधकांना तो फेल करत आहे. प्रियांनो, हालेलुया. तुम्हाला शाप देणाऱ्यांचे शाप तो रद्द करणारा देव आहे. तुमच्या विरुद्ध वागणाऱ्यांचा तो ताबा घेणारा परमेश्वर आहे. तो तुम्हाला यशस्वी करेल आणि तुमच्या विरुद्ध आलेल्या प्रत्येक सैतानी सत्तेला तो रद्द करण्याचं सामर्थ्य ठेवतो. प्रियांनो, हालेलुया. मिखा 5वा अध्याय आणि 12व वचन. काय सुंदर अभिवचन दिलं प्रभूने. तुझ्या हातची चेटके मी नष्ट करीन, तुझ्यामध्ये मांत्रिक उरणार नाही. आमेन म्हणाल का कोणी? तुझ्यातून सगळ्या वाईट गोष्टी मी उपटून टाकणार आहे. देवाचं अभिवचन आहे. घाणेरड्या गोष्टी मी काढून टाकणार आहे. देवाला या गोष्टीचा वेट आहे. प्रियांनो, असत्याने कुठल्याही गोष्टी घडू शकत नाहीत. प्रियांनो, आणि ज्यांच्यावरती देवाचा हात आहे, सैतानाच्या ट्रॅप मध्ये ते लोक फसू नाही शकत. हे शास्त्री सदुकी परुषी ट्रॅप करायचे. एकदम रात्री जेवण झाल्यानंतर भेटत असतील. बसा, बोलू, आपण डिस्कस करू, काय करायचं, कसं येशूला पकडूया आपण. हा, मी असं म्हणेन, मग तू तसं म्हण. हा, मग आपण दोघं काय करू, आपण मग त्या सगळ्या लोकांना असं घेऊन येऊ आणि मग ती एखादी स्त्री पकडा तुम्ही तिकडून काहीतरी व्याभिचार करताना, तिला घेऊन या. मग आपण काय करू की त्याला विचारू प्रश्न असे असे. आणि जर का तो म्हटला हिला सोडून द्या, मग त्याला आपण म्हणू की तू मोशेचा नियम तोडायला सांगतो काय आम्हाला. मग तिला तर दगडमार नंतर करू, पण पहिले येशूला दगडमार करू. चला, ठरलं आपलं. सकाळचे 5 वाजले. त्यांनी रात्रभर प्लॅन केला असेल, पण येशूच्या एका वाक्यात सगळे प्लॅन रद्द झाले. हालेलुया. दगड खाली टाकून त्यांना निघून जावं लागलं. बाई, तुला दोष देणारे कुठं आहेत? प्रभू पण तुम्हाला विचारत आहे, तुम्हाला दोष देणारे कुठं आहेत? दगड टाकले, त्यांनी गेले निघून. हालेलुया. बोलो येशू मसीह की. प्रभूचं सामर्थ्य आमच्या वैऱ्यांच्या सगळ्या योजनांना रद्द करणार आहे. तुमचे शाप देणारे लज्जित आणि फज्जित होतील, असं परमेश्वर करत आहे. तुमच्या विरुद्ध उठणारी प्रत्येक जिव्हा परमेश्वर तिचं ताडण करणार आहे. तुम्ही विशेष रीतीनं प्रभूच्या पवित्र रक्ता आड घेण्यात आलेले आहात. मंडळी प्रभूच्या हाती सुरक्षित आहे. प्रियांनो, हालेलुया. ज्या वेळेस आम्ही देवामध्ये एवढे परिपक्व होऊ, आम्हाला समजेल की ख्रिस्त आमच्या परिवारात वस्ती करतोय, त्यावेळेस एक जाणीव राहील. एका व्यक्तीला भूत लागलं होतं, बायबलमध्ये लिहिलं. ते भूत काढलं, त्या व्यक्तीला एकदम मोकळं करण्यात आलं आणि मग ते घर एकदम, त्याचं शरीर सुशोभित झालं, अंतकरण एकदम. ते भूत गेलं, निर्जल ठिकाणी फिरत राहिलं, परत रिटर्न आलं. त्याने बघितलं हे घर तर स्वच्छ करून ठेवलंय. ते आपल्यापेक्षा दुष्ट 7 असे दुष्ट आत्मे परत घेऊन आलं. पण जर त्याच व्यक्तीने आपल्या अंतकरणात येशूला जागा दिली असेल तर, ज्या वेळेस तो दुष्ट आत्मा इकडे ह्या व्यक्तीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करेल, तो बाहेरून नॉक करेल, हॅलो, आतून येशू ख्रिस्त दरवाजा उघडेल. काय झालं? तो म्हणून सॉरी सॉरी सॉरी, 2000 वर्षापूर्वी तू आमचं काय बँड वाजवलं आम्हाला माहिती आहे, ओके बाय, परत नाही येणार इकडं, मी चाललो. तो निघून जाईल. हालेलुया. येशूकडे ते सामर्थ्य आहे. आमच्यामध्ये वसणारं ख्रिस्ताचं सामर्थ्य सर्व तंत्रमंत्र, जादू टोण्याच्या शक्तीला रद्द करणार आहे. हालेलुया. कुठल्याच अशुद्ध शक्ती, कुठल्याही दुरात्मे, कुठल्याही वाईट गोष्टी, कुठलेही मंत्रतंत्र, कुठलेही शाप आमच्या जीवनाकडे येऊ शकत नाही जर आम्ही येशूच्या रक्ताआड आहोत. आमच्या जीवनात, आमच्या परिवारात, आमच्या कुटुंबात, आमच्या मंडळीत आम्ही पहिलं स्थान येशूला दिलेलं आहे, तर या जीवनावरती सैतानाचा 1% हक्क राहत नाही.
तो आमच्याकडे येऊ शकत नाही. हे प्रभूचं पवित्र वचन आहे प्रियांनो. हालेलुया. इफिसमध्ये एक फार अद्भुत गोष्ट घडली होती. ऐका, प्रेषित 19:18 आणि 19 ऐका. विश्वास ठेवणाऱ्या लोकांपैकी पुष्कळ जणांनी येऊन आपली कृत्ये उदारपणे पदरात घेतली. काय कृत्य होती? पाप होती, पदरात घेतली. जादूटोणा करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांदेखत जाळून टाकली आणि त्यांची किमतीची बेरीज केली तेव्हा ती 50,000 रुपये त्या काळात झाली. त्यांनी सगळी ती पुस्तकं जादूटोण्याची जाळून टाकली. आमीन. येशूचं सामर्थ्य त्या सर्व सैतानी सत्तांना असं रद्द करणार आहे. रेनल्ड बॉन्की ज्यावेळेस आफ्रिकेमध्ये त्यांची मिनिस्ट्री होती आणि ज्यावेळेस हे देवाच्या अभिषिक्त सेवक देवाच्या वचनातून बोलत होते, कितीतरी मांत्रिकांनी त्यांची पुस्तकं आणली आणि इतका मोठा ढिगारा झाला. काय करायचं? अख्ख्या देशातल्या मांत्रिकांनी त्यांची सगळी पुस्तकं आणली आणि जे इथं लिहिलंय ते आफ्रिकेच्या भूमीवर परत एकदा परमेश्वराने करून दाखवलं. ती सगळी पुस्तकं जाळली. दुसऱ्या दिवशी देशाच्या प्रेसिडेंटचा रेनल्ड बॉन्कींना फोन येतो आणि म्हणतात, आमची पारंपरिक ज्या कला होत्या त्या तुम्ही सगळ्या रद्द केल्या. त्यांनी सांगितलं, सर, जे तुम्ही करत होतात ते सगळं चुकीचं होतं. तुमच्या देशामध्ये खरा देव आलेला आहे. हालेलुया. येशूची सत्ता तुमच्या देशावरती आलेली आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, त्यावेळेस त्यांना बॅन करण्यात आलं आफ्रिकेमध्ये. त्यांच्या विरुद्ध काही गोष्टी करण्यात आल्या, पण त्यांनी अशी प्रार्थना केली रेनल्ड बॉन्कीनी की नंतर तिथूनच एम्बेसीमधून त्यांना फोन गेला की आता इथून पुढं तुम्हाला कधीही तुमच्या आयुष्यात कधीच तुम्हाला विजा लागणार नाही. बोलो येशू मसीह की. हालेलुया. तुम्ही जे काम केलं ते चांगलं काम आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, हा असा आमचा परमेश्वर आहे. आमचा देव जिवंत परमेश्वर आहे. त्याच्या पुढं सैतानी सत्ता काम करू शकत नाहीत, ते चालू शकत नाहीत. देवाच्या प्रिय लोकांनो, निर्गमेच्या 7व्या अध्यायाच्या 10 ते 12 वचनामध्ये बायबल सांगतं की जे फारोचे मांत्रिक होते ते पण मंत्रतंत्राच्या योगे बऱ्याच गोष्टी करायचे. मोशेने काठी टाकली, काठीचा साप झाला. आज जर असा कोणी संदेश आला तर लोक म्हणतील साप केला, हा स्वतः सैतान असेल. लोक लगेच जजमेंट करून मोकळे होतात. जसा त्यांनी काठीचा साप केला, बाकीचे मांत्रिक म्हटले, अरे ये क्या है, हम लोग तो ऐसा पहले से करते आए. त्यांनी पण आपल्या काठ्या टाकल्या, त्यांच्या पण काठ्यांचे साप झाले. पण जी काठी मोशेची होती, जो साप त्या काठीचा झाला होता, त्या सापाने सगळ्या सापांना गिळून टाकलं. देवाचं सामर्थ्य नेहमी वरचढ असणार आहे प्रियांनो. हालेलुया. देवाचं सामर्थ्य. फारोचे मांत्रिक फेल झाले. नबुखदनेसर राजाकडे पण मांत्रिक होते. दानिएल 2 अध्याय 27 आणि 28 वचन आवर्जून मी तुमच्यासाठी वाचत आहे. ऐका लक्ष देऊन. दानिएल 2:27 आणि 28. दानिएलाने राजास उत्तर दिले की महाराजांनी जे रहस्य विचारले आहे ते ज्ञानी, मांत्रिक, ज्योतिषी व दैवज्ञ यांना महाराजांना सांगता येणार नाही. तरी रहस्य प्रकट करणारा देव स्वर्गात आहे आणि त्याने पुढील काळात काय होणार हे नबुखदनेसर महाराजांना कळवले आहे. आपले स्वप्न आपल्या बिछाण्यावर पडले असता आपल्याला झालेला दृष्टांत असा आहे. मग पुढे त्याने तो दृष्टांत सांगितला. या ठिकाणी ज्ञानी, मांत्रिक, ज्योतिषी, दैवज्ञ या सगळ्यांपेक्षा देवाने दानिएलाला वर ठेवलेलं आहे. हालेलुया. का? कारण दानिएलाचा देव जिवंत परमेश्वर आहे. दानिएलाचा देव सामर्थ्यवान देव आहे. दानिएलाचा देव महान आणि अद्भुत गोष्टी करणार आहे. आणि नबुकदनेसरला ऍक्सेप्ट करावं लागलं, दानिएलाचा देव जिवंत देव आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. हा परमेश्वर महान परमेश्वर आहे प्रियांनो. परमेश्वर तुमच्या वैऱ्यापासून तुम्हाला सोडवणारा देव आहे. सैतानाच्या प्लॅन पासून तुम्हाला दूर ठेवणारा देव आहे. परमेश्वर सगळ्या तुम्हाला शापांपासून दूर ठेवणारा देव आहे. सैतानाचे काहीही ट्रॅप असले, वैऱ्यांचे ट्रॅप असले, ते तुमच्या जीवनावर काम करू शकणार नाहीत. हालेलुया. तुमच्या विरुद्ध घडलेलं प्रत्येक शस्त्र परमेश्वर निकामी करत आहे. हालेलुया. तुमच्या विरुद्ध रचण्यात आलेला प्रत्येक कट आज रात्री उधळून टाकण्यात आलेला आहे. आज जर प्रभूवर आम्ही विश्वास ठेवलाय तर कुठल्या गोष्टीने तुम्हाला भय वाटतंय,
कुठल्या आजाराचं भय, कुठल्या परिस्थितीविषयी भय, कौटुंबिक काय अडचण आहे, आर्थिक अडचण आहे, कुठल्या समस्येला तुम्ही झुंज देताय, ती समस्या विरोधात तुमच्या उभी आहे. जुना करार वेगळा होता, नवीन करारात हे युद्ध आत्मिक क्षेत्रात नेण्यात आलेलं आहे. आमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही, आकाशातील दुरात्म्याबरोबर आहे. आणि परमेश्वराने त्या युद्धात ऑलरेडी आपल्याला जय दिलेला आहे. बोलो येशू मसीह की. म्हणा, मी विजयी आहे. सर्व सैतानी सत्ता, सैतानी अडखळणं, सैतानाच्या योजना माझ्या पायाखाली आहेत. येशूने मला विजयी केलेला आहे. बोलो येशू मसीह की. तर आज ह्या वचनाचा सारांश एकच, की सैतानाच्या गोष्टी कितीही तुमच्या विरुद्ध प्रबळ झाल्या, कोणाच्याच बापाला घाबरायचं नाही. ऐकलं तुम्ही मी काय बोललो, कुठले शब्द वापरले? कोणी कसाही येऊ, कशालाच घाबरायचं नाही. ते सिंहाचं पिल्लू सुरुवातीला जिप्सीमधून उतरायची तयारी ठेवणार का? हात लावायचं नाही त्याला. तसंच जगाला माहिती आहे हे जिवंत देवाची लेकरं आहेत. तुमच्या केसाचाही नाश होणार नाही, तुम्हाला कशाचा धक्का लागणार नाही. सैतानाला माहिती आहे याला हात लावलं तर त्याची कशी धुलाई होईल. तो तुमच्या वाट्या जाणार नाही, तो तुमच्या विरोधात उभा नाही राहू शकत. लांबूनच तो तुम्हाला घाबरवायचा प्रयत्न करेल, त्याला तिकडे लांबच राहू द्या, त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर होणार नाही. बोला येशू मसीह की. हालेलुया.